महायुतीच्या मंत्र्यांची असंवेदनशील वक्तव्य। अत्याचार होताना तरुणी ओरडली का नाही? मंत्र्यांचं डोकं ठिकाणावर आहे का? स्वारगेट बलात्कार प्रकरणी राज्यभर संताप व्यक्त केला जात असताना राज्य सरकारमधील मंत्र्यांनी मात्र असंवेदनशीलतेचा कहर केलाय। अत्याचार होत असताना तिथं हाणामारी किंवा प्रतिकार का झाला नाही असं अजब विधान गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी केलंय। तर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांनीही अशा घटना घडतच असतात असं बेजबाबदार वक्तव्य केलंय। तिथे कुठलीही हाणामारी, तिथे कुठलेही आर्ग्युमेंट, तिथे कुठलेही फोर्स असं झालेलं घडलेलं नाही। जे काही घडले ते अतिशय शांततेने घडून झालेलं आहे आणि त्यामुळे कोणी अलर्ट राहायचं तिथे म्हणजे किंवा तिथे ओरडाओरड चाललेली आहे, हाणामार झाली असं काहीच घडलं नाही। त्यामुळे कोणाला आजूबाजूचा लेमॅन जे देखील आजूबाजूला उभे होते त्यांनाही ते कळलं नाही। असं म्हणता येत नाहीये एखादी घटना घडली म्हणून महिला सुरक्षित नाही असं नाहीये। असं तर देशामध्ये म्हणाल तर घटना या घडतच असतात, कारवाई त्याच्याजवळ सातत्याने चालू असते। मंत्रिपदावर असलेल्या योगेश कदम आणि संजय सावकार यांच्या या बेताल वक्तव्यानं विरोधकांच्या हाती आयतकोलीत मिळालं। या दोघांचा राजीनामा घेण्याची मागणी ठाकरे गटानं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। आणि संजय सावकारे नावाचे ते मंत्रीच आहेत मला वाटतं। अशा घटना होत असतात। आमचे RR पाटील यांनी 26/11च्या बॉम्ब स्फोटाच्या वेळेला असं एक वक्तव्य केलं होतं की बडे शर्मे अशी छोटी छोटी घटना होती आहे, तेव्हा त्यांना राजीनामा द्यावा लागला होता। या संजय सावकारेचा आणि या गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे। इतकं असंवेदनशील व्यक्ती जर तुमच्या कॅबिनेटमध्ये असतील तर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा घेतला पाहिजे या लोकांना। संवेदनशील प्रकरणावर मंत्र्यांच्या या वक्तव्याची दखल खुद्द मुख्यमंत्री फडणवीसांनी आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही घेतली असून दोन्ही मंत्र्यांचे कान टोचले। खरं तर काही थोडंसं तारतम्य हे सगळ्यांनी ठेवलं पाहिजे, आम्ही राजकीय लोकांनी पण ठेवलं पाहिजे आणि त्याच्यातून जो दोषी आहे त्या दोषीला पकडण्याच्या करता त्या बातम्यांचा उपयोग त्याला आणखीन स्वतःला लपवण्याच्या करता होता का नाही ही पण माझा स्वतःचा असा समज आहे की ते सांगण्याचा प्रयत्न करत होते की हा क्राउडेड एरिया आहे, लोक होते, ही बस काही आतमध्ये नव्हती, ही बाहेरच होती, पण लोकांना प्रतिकार होताना त्या ठिकाणी लक्षात आला नाही असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता। तथापि ते नवीन आहेत, यंग मिनिस्टर आहेत, काही करण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे मी त्यांना हा सल्ला देईल की अशा प्रकरणात बोलताना थोडं अधिक सेन्सिटिव्ह आपल्याला बोललं पाहिजे, कारण बोलताना काही चूक झाली तर त्याचा समाज मनावर एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो। आपल्या एका वक्तव्यानं नैतिकता पाळत RR पाटलांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता। मात्र आता बलात्कारासारख्या संवेदनशील प्रकरणात बेजबाबदार वक्तव्य करत आरोपीला एक प्रकारे क्लीन चिट देणारे गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि संजय सावकारे हे मंत्री नैतिकतेला स्मरून राजीनामा देणार का? मुख्यमंत्री फडणवीस या बेजबाबदार मंत्र्यांची हकालपट्टी करणार की फक्त कानउघडणी करून त्यांना सोडून देणार? याकडेच लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।